आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रविकिरण इंगोले यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत। रविकिरण इंगोले यांचा इतिहास उभ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे। त्यांचे वडील सन्माननीय विष्णुपंत इंगोले सर अतिशय प्रामाणिक व्यक्ती, त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका असणारे रविकिरण इंगोले यांची कामे म्हणजे तडीपारीची, गुंडगिरीची, घोडेबाजारीची। यांना गुंडापासून नेता बनवण्याचं काम, चांगल्या मार्गावर आणण्याचं काम माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी केलं होतं। या रविकिरण इंगोले महाशयांना प्रसिद्धीची अतिशय हौस, काही व्हिडिओ व्हायरल करायचे आणि मिळणारी फुकट प्रसिद्धी याचा त्यांना चांगलाच सोच आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि सन्माननीय रामभाऊ दादा चव्हाण यांनी शिवसेना वाढावी म्हणून जे काही चांगले प्रयत्न केले, कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी शिवसेना रुजवली, त्यांचेच वारसदार, त्यांचे सुपुत्र माननीय सुजित भाऊ चव्हाण, माननीय राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनानं सुजित भाऊंचं कार्य सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या साथीनं माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी जिल्ह्यासाठी न भूतो न भविष्याच्या इतका असा मोठा निधी आणलाय। वेगवेगळ्या क्षेत्रात समाजोपयोगी आणि जनतेसाठी इतकी चांगली कामं सुरू आहेत, त्याचा रविकिरण इंगोले या व्यक्तीला पोटशूळ उठलेला आहे। रविकिरण इंगोले ही व्यक्ती फक्त स्वतःची प्रसिद्धी यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ पाहणे एवढंच त्यांना माहिती आहे। आजपर्यंत ते आम्हाला गद्दार म्हणून संबोधतात, पण गद्दार या शब्दाचा अर्थ त्यांना कळतो काय? आजपर्यंत त्यांनी किती पक्ष बदलले, किती नेत्यांना जवळ केलं आणि लाथाडलं, याचा त्यांनी स्वतः प्रथम विचार करावा। राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी त्यांनी जाहीर चर्चा करायची आहे। तत्पूर्वी त्यांनी बिंदू चौकात उभा राहावं, एक आरसा घेऊन, आणि आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघावं आणि मी किती जणांना पुट्ट्या घातल्या, किती जणांना मी तोंडावर पाडलं, किती जणांशी मी गद्दारी केली, याचा त्यांनी प्रथम विचार करावा। माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचं डोंगरावडे कार्य, विविध क्षेत्रातील कार्य, सगळ्या संस्थांना चांगल्या प्रकारे उभा करण्याचं कार्य, वेगवेगळ्या समाज संस्थांना समाज मंदिरे बांधण्याचं कार्य, तालीम संस्था उभारण्याचं कार्य, वेगवेगळी ग्राउंड उभारण्याचं कार्य, रंकाळा असो, पंचगंगा नदी असो, अहो एक का दोन। आणि म्हणून राजेश क्षीरसागर साहेब यांच्याशी आपल्या कार्याची बरोबरी कधीच होऊ शकत नाही, म्हणून त्यांना बदनाम करणे हा एकमेव उद्देश ठेवून ते काही बरळत आहेत। आणि जनता कोल्हापूरची इतकी सुज्ञ आहे की त्यांना राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती आणि रविकिरण इंगोले हा इसम यांच्यातला फरक चांगलाच कळतो। आणि राजेश क्षीरसागर साहेब यांना फक्त बदनाम करून त्यांना निवडणुकीत पराभूत करता येतं असा त्यांचा भ्रम झालेला आहे। आणि आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे 2019च्या निवडणुकीत ही अपशकुनी व्यक्ती आमच्याकडे आली। मी स्वतः शिवाजी पेठेत राहतो, शिवाजी पेठेतली लोक मला तोंडावर म्हणत होती, ह्या माणसाला तुम्ही घेतलं आणि चांगलं कार्य असणाऱ्या माणसाला तुम्ही पाडणार आहात असं मला म्हणत होती। आणि कोल्हापूरच्या गल्लीत म्हणण्यापेक्षा शिवाजी पेठेच्या गल्लीत कुठल्या बोळात काय शिजते मला माहित आहे। ह्या रविकिरण इंगोलेंनी आज त्यांना महापालिका निवडणूक जिंकणं अतिशय दुरापास्तानी मुश्किलीत आहे। त्यांनी प्रथम स्वतः महापालिकेच्या निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं आणि मगच विधानसभेची स्वप्न पहावीत।